श्रीयुत अनिल शिंदे यांच्यावरती हक्कभंग प्रस्ताव आणला। मागच्या आठवड्यात ड्रग्सवरती चर्चा चालू असताना मी माझ्या बोलण्यात अशी स्पष्ट भूमिका घेतली की ड्रग्सला जर कंट्रोल करायचं असेल तर ड्रग्स ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळतील त्याच्यावरती सिनियर इन्स्पेक्टरला जबाबदार धरण्यात यावं। त्याचं कारण असं, शेवटी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर त्या पोलीस स्टेशनची चावी असतो आणि जबाबदारी जर निश्चित केली तर याला आळा घालता येईल। म्हणजे ड्रग्स मिळाले की कोणीतरी हवालदार, कोणीतरी उपनिरीक्षक त्यांना बळी दिला की काम संपलं। खरा वाटा मोठ्यांचा मोठा असतो, उगाच खालच्यांचा बळी देऊन टाकायचं। साहेब केली कारवाई केली, हा पोचवले दोघांना घरी। अरे मेन तुम्ही असता ना, सरकारला जबाबदार शेवटी मुख्यमंत्र्याला धरतात ना, का खालच्या राज्यमंत्र्याला धरतात। हे बोलल्यानंतर महोदयांच्या अंगात राजकारण आहे। माननीय शिंदे साहेबांनी, शिंदे साहेब म्हणजे एकनाथ शिंदे नाही, हे अनिल शिंदेनी विरोधी पक्षांच्या म्हणजे माझ्या विरोधात असलेल्या पक्षांच्या बैठका घेतल्या, त्यांना भूमिका घ्यायला सांगितली की ड्रग्सचं नाव घेऊ तुम्ही मुंबऱ्याला बदनाम करता, अमुक तमुक अमुक तमुक अमुक तमुक अमुक तमुक। त्यांना मी सांगितलं बाबा तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर व्हा ना, या आता उतरा मैदानात, आतापासून सुरू करा। ऑलरेडी त्यांची 2 वर्ष होऊन गेली, 3 वर्ष व्हायला आली, बदलीचं काय नाव नाही, त्यांचं सेटिंग मोठं आहे। आता आमच्या इथे एक पॅरालिसिस झालेल्या माणसावरती रेपची केस टाकली, रेप। आमच्या इथे 12 मर्डर झाला, 12 मर्डर या नशेच्या धुंदीत त्या गुन्हेगारांनी फायरिंग, चाकू भुस हे सगळे नशेच्या धुंदीत होते। मग या 12 मर्डरला कोण जबाबदार? हे लॉलेसनेस, कायद्याला मानतच नाही, जुमानतच नाही। अशी परिस्थिती जर मुंबऱ्यात निर्माण झाली तर याला जबाबदार कोण? आणि तुम्ही इतके मोठे झाले की सभागृहात आमदार बोलल्यानंतर त्या आमदाराविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी म्हणून तुम्ही काही मोजक्या लोकांना हाताशी धरणार ज्यांची समाजात किंमत शून्य आहे।